सांगली जिल्ह्यातील पलूस येथे ओबीसीचा पहिला मेळावा होत आहे. संग्राम नाना माने यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे आणि त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, मला सांगा, आज 13 तारीख आहे, मनोज जरांगे पाटील यांनी शेवटची मुदत दिलेली आहे. आज जर मुख्यमंत्री यांनी सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला तर तुम्ही मुंबई जाम करणार असं बोलला होता, काय सांगाल? खरं तर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश हा बेकायदेशीर आहे, घटनाविरोधी आहे आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश फक्त ओबीसीच्या आरक्षणालाच मारक ठरत नाही, तर तो SC STच्या रिझर्वेशनलासुद्धा मारक ठरणार आहे. आणि जी आरक्षणाची एक घटनात्मक चौकट आहे, ही चौकट भेदणार आहे, चौकट मोडणार आहे. सगळ्यांचा आजपर्यंत ज्यावेळी जात प्रमाणपत्र इश्यू केली जात होती त्यावेळी सगळ्यांचा अंतर्भाव होत होता, डायरेक्ट इनडायरेक्ट. पण सोयरे हा शब्द ॲड झाल्यानं जे इंटरकास्ट मॅरेजच्या माध्यमातून जर उच्चवर्णीयाबरोबर एखाद्या दलित समाजातल्या, एखाद्या OBC समाजातल्या एखाद्या मुलानं जर लग्न केलं असेल तर त्यांना मग हे शासन अलाव करणार का? समजा ब्राह्मण कुटुंबातल्या एखाद्या मुलीबरोबर जर लग्न झालं असेल तर सोयरा हा शब्द मानून इथं त्या कम्युनिटीला रिझर्वेशन देणार का? म्हणजे ज्या शोषित, वंचित, जन्मानं ज्यांच्याकडं मागासवर्गीय पद आलं किंवा जन्मानं ज्यांना दलित किंवा हीन तुच्छतेची दुय्यम वागणूक दिली गेली त्या माणसांसाठी, म्हणजे इथं समाजव्यवस्थेमध्ये जातीची उतरंड आहे. आणि मग ही उतरंड भेदण्यासाठी किंवा उतरंड समाप्त होण्यासाठी इथं ज्या लोकांच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन ठेवलं गेलं त्या लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी, त्यांच्यातलं सामाजिक मागासलेपण दूर होण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. पण हे गव्हर्नमेंट मात्र असा काहीतरी कुठल्या तरी एखाद्या माणसाच्या सुमार बुद्धिमत्तेच्या माणसाला, ज्याला रिझर्वेशन माहीत नाही, ज्याला काय हे बघा, हे शासन आहे. मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्या एवढा निश्चित मोठा आम्ही नाही आहोत, पण आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना सांगणं आहे, हे तर सोशल असिस्टन्स आहे, सोशल वेलफेअर आहेत. आरक्षण मिळाल्यानंतरच समाजाची सुधारणा होते, हे या जरांगेंना सांगितलं कोणी आणि जरांगेच्या चेल्याचापाट्यांना सांगितलं कोणी? गव्हर्नमेंट आहे, हजारो लाखो करोडचं बजेट आहे. तुम्ही अनेक योजना आणू शकता, अनेक धोरणं राबवू शकता. बेरोजगारी आली असेल, कोण नाही म्हटलं, पण OBCचं, भटक्या विमुक्तांचं जे काही सामाजिक डिस्क्रिमिनेशन ज्यांच्या बाबतीमध्ये झालं त्या लोकांना या लोकशाहीमध्ये एक सन्मानाची, मानाची वागणूक मिळावी म्हणून त्यांचं प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे. रिझर्वेशनचा अर्थ या मुख्यमंत्र्यांनी, 12 करोड जनतेचं दायित्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी घटना आणि घटनेतल्या तरतुदींना हरताळ फासण्याचं काम करू नये. अन्यथा आम्ही मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामधला OBC जाईल आणि OBC पूर्ण ताकदीनं मुंबईमध्ये जाईल आणि लाखोंचा जनसागर त्या मुंबईमध्ये उसळेल. आज पलूसमध्ये OBCचा पहिला मेळावा होतो आहे. सांगली जिल्ह्यात असे मेळावे होणार असल्याचं संग्राम नाना माने यांनी सांगितले, काय सांगाल? नाही, आता हे बघा, आता सांगली जे शहरातले आमचे सगळे कॉर्पोरेटर मंडळी आहेत, सर्व पक्षीय मंडळी आहेत. आत्ता आम्ही सध्या पन्हाळगडावरती शिवा काशीदांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी जात आहोत आणि तिकडून येत असताना पट्टणकडोली, हातकणंगले, वाठार, म्हणजे असं संवाद दौरा आहे. हे काय आमचा सभा किंवा कुठल्याही गोष्टीचं हे नाही, फक्त लोकांना आम्ही भेटीगाठी घेत आहोत. आणि सांगलीला संध्याकाळी आम्ही पलूसला आमचा एक मेळावा होत आहे. उद्या दिवसभर परत आम्ही मिरज आहे, परत आरग, बेडक, त्याचबरोबर सलगरे, कवठेमंकाळ, धनगर समाजाचं आराध्य दैवत आरेवाडीचा बिरोबा, तिथं आम्ही ऊर्जा स्थळांना आम्ही भेटी देत आहोत. आणि मग उद्या जत पण आम्ही कवर करतो आहे, तासगावला संध्याकाळी येतो आहे. म्हणजे 2 दिवसाचा आम्ही आज कोल्हापूर आणि उद्या सांगली जिल्हा दौरा करत आहोत आणि आज संध्याकाळी पलूसला सभा आहे. नक्कीच आपण पाहू शकता, 12 कोटी जनतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार करावा आणि मग अध्यादेश काढावा. अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू असा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.